तर आणखीन एक महत्त्वाची बातमी नवी मुंबईतून एपीएमसी मार्केट परिसरामध्ये भाजीपाल्याच्या साठ्यात मोठी घट झाली आहे। ट्रक चालकांच्या संपामुळे भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक कमी झाली आहे। एपीएमसी मार्केट परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त आणि कुमक दाखल झाली आहे। भाजीपाल्याचा साठा करण्यासाठीही नागरिकांची इथे गर्दी झालेली पाहायला मिळते। अधिक माहिती घेणार आहोत। मयुरेश आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मयुरेश, आपण बघतोय एपीएमसी मध्ये बऱ्यापैकी आवक जी आहे ती झालेली होती, मात्र येत्या काळात ती किती होईल अशी साशंकता काही लोकांच्या मनात पाहायला मिळते। काय अपडेट्स? प्रज्ञा, आपण जर बघितलं ट्रक आणि टँकर चालकांचा आजचा संपाचा दुसरा दिवस आहे, पण ह्या संपामुळे जे एपीएमसी मार्केट आहे त्याला देखील फटका पडलेला आहे। मी एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि आपण जर ह्या ठिकाणी बघितलं जे भाजीपाला जो आहे त्याची आवक ही घटली आहे आणि आवक घटल्यामुळे काही या ठिकाणी मार्केट परिसरातील दुकाने देखील बंद झालेत। मात्र ही आवक जर कमी होत गेली तर ह्या ठिकाणी पूर्ण मार्केट बंद होईल अशी देखील विक्रेते जे आहेत भाजीपाला त्यांनी सांगितलं। मात्र या ठिकाणी जर बघितली नागरिकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण की काल पहाटेपासून किंवा आज सकाळपासून भाजीपाल्याची एकही गाडी मार्केट परिसरामध्ये आली नाही, त्यामुळे भाजीपाल्यामध्ये मोठी घट या ठिकाणी पडलेली आहे। आपण जर बघितलं की नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करत आहे आणि भाजीपालाचा साठा करण्यासाठी या ठिकाणी नागरिक येत आहेत। मात्र या ठिकाणी जर दुसऱ्या ठिकाणी आपण जर दृश्य बघितली या ठिकाणी तर मार्केट परिसरामध्ये शुकशुकाट देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण की भाजीपाल्याची घट कमी झाल्यामुळे काही दुकानं देखील बंद झाली आहेत। आपण या परिसरामध्ये बघू शकतो की भाजीपाल्यामध्ये पूर्ण घट ही कमी झाली, त्यामुळे जी ही घट जर अशीच कमी झाली तर मार्केट हा पूर्णपणे बंद होईल अशी देखील भीती आता विक्रेते करत आहेत। मात्र आता ह्या ट्रक चालकांनी जो संप पुकारला आहे हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणार का ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र मार्केट परिसरामध्ये जर आपण बघितलं आवक घटल्यामुळे काही दुकानं देखील आता बंद होण्यास सुरुवात झाली आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।